वैष्णवी हागोणे आत्महत्या प्रकरण या नावानेच आपल्या अंगावर काटा येतो। हुंडाबळी, कौटुंबिक छळ आणि मग एका तरुण जीवाचा संशयास्पद अंत। या प्रकरणात हागोणे कुटुंब आधीच कायद्याच्या कचाट्यात सापडलं आहे, पोलीस कोठडीत आहे। पण आता या कुटुंबाभोवतीचा कायद्याचा फास आणखी आवरला जाणार असल्याची एक नवी धक्कादायक माहिती समोर येत आहे। वैष्णवीचा नवरा शशांक हागोणे आणि वैष्णवीची सासू लता हागोणे जे सध्या येरोडा तुरुंगात आहेत, त्यांना आता एका दुसऱ्याच फसवणुकीच्या आणि धमकीच्या गुन्ह्यात अटक होणार आहे। आणि या नव्या प्रकरणातही एका पोलीस अधिकाऱ्याचं नाव समोर येते, ज्याने हे प्रकरण दाबण्याचा, आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला होता, असा गंभीर आरोप तक्रारदाराने केला आहे। काय आहे ही नवी भानगड? जेसीबीच्या व्यवहारात नेमकी कोणती फसवणूक झाली? हागोणे कुटुंबाचे पाय आणखी किती खोलवर रुतले आहेत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यवस्थेतील कोण लोक त्यांना पाठीशी घालत होतं, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होतं? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। ताजी बातमी अशी आहे की वैष्णवी हागोणे प्रकरणातील आरोपी शशांक हागोणे आणि त्याची आई लता हागोणे यांच्या अटकेसाठी महाळुंगे पोलिसांनी जोरदार पावलं उचलली आहेत। या दोघांचा ताबा मिळावा यासाठी पोलिसांनी पुणे सत्र न्यायालयात अर्ज केला होता आणि आज 2 जून सोमवारी या अर्जावर सुनावणी पार पडली। न्यायालयाने महाळुंगे पोलिसांना शशांक आणि लता हागोणे यांना अटक करण्याची परवानगी दिली आहे। याचा अर्थ येरोडा तुरुंगातून आता महाळुंगे पोलीस या मायलेकाचा ताबा घेणार आहेत आणि त्यांना एका नव्या गुन्ह्यात बेड्या ठोकणार आहेत। हा नवा गुन्हा आहे एका जेसीबी मशीनच्या खरेदी विक्रीतील फसवणुकीचा। या फसवणुकीच्या प्रकरणातील तक्रारदार आहेत पुण्याच्या खेड तालुक्यातील निगोजे गावचे प्रशांत येळवंडे। त्यांची कहाणी ऐकली की हागोणे कुटुंबाच्या व्यवहारांबद्दल आणखी धक्कादायक माहिती समोर येते। प्रशांत येळवंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मार्च 2022 पासून त्यांनी शशांक आणि लता हागोणे यांच्याकडून एक जेसीबी मशीन खरेदी करण्याचा व्यवहार सुरू केला। त्यासाठी त्यांनी ॲडव्हान्स म्हणून आणि कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी टप्प्याटप्प्याने एकूण 11,70,000 रुपये लता हागोणे यांच्या बँक खात्यावर जमा केले। तसं पाहिलं तर ही खूप मोठी रक्कम आहे, पण पैसे देऊनही प्रशांत येळवंडे यांच्या नशिबी मनस्तापच आला। काही महिन्यातच ज्या बँकेकडून जेसीबीसाठी कर्ज घेतलं होतं त्या बँकेने प्रशांत यांच्याकडून ती जेसीबी मशीन ताब्यात घेतली। का? कारण हागोणे कुटुंबाने बँकेचे हप्ते थकवले असावेत किंवा मालकी हस्तांतरणाचा व्यवहार पूर्ण केला नसावा, म्हणजे प्रशांत येळवंडे यांचे पैसेही गेले आणि जेसीबीही गेली। या फसवणुकीनंतर प्रशांत येळवंडे यांनी गप्प न बसता मे 2024 मध्ये महाळुंगे पोलीस स्टेशन गाठलं आणि शशांक व लता हागोणे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली। पण इथेच या प्रकरणात एका नव्या विलनची एंट्री होते। प्रशांत येळवंडे यांचा गंभीर आरोप आहे की जेव्हा त्यांनी मे 2024 मध्ये तक्रार दाखल केली तेव्हा पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला आणि त्यामुळे तेव्हा हागोणे कुटुंबावर अपेक्षित कारवाई झालीच नाही। प्रकरण तिथेच दाबण्याचा प्रयत्न झाला। एकाच पोलीस अधिकाऱ्याचं नाव वेगवेगळ्या गंभीर प्रकरणांमध्ये आरोपींना मदत करण्याच्या संदर्भात का समोर येतं? व्यवस्थेतील कोणी अधिकारी आपल्या पदाचा असा दुरुपयोग करू शकतो का? प्रशांत येळवंडे यांचा आरोप केवळ फसवणुकीपुरता मर्यादित नाही। ते सांगतात की शशांक हागोणे याने त्यांना बंदुकीचा धाक दाखवून संपूर्ण कुटुंब संपवण्याची धमकीही दिली होती। इतकंच नाही तर शशांकने माझा मामा मोठा पोलीस अधिकारी आहे, त्यामुळे माझ्यावर कारवाई करण्याची कोणात हिंमत नाही असा दमही भरला होता। म्हणजे फसवणूक करायची, वरून धमकी द्यायची आणि कारवाई झालीच तर आपल्या ओळखीचा पदाचा धाक दाखवायचा, अशी काहीशी कार्यपद्धत हागोणे कुटुंबाची होती का असा प्रश्न निर्माण होतो। प्रशांत येळवंडे सांगतात की मे 2024 पासून ते न्यायासाठी झगडत होते, पण त्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवण्यात आली। मग अचानक असं काय घडलं की पोलिसांनी आता कारवाई सुरू केली? याचं उत्तर आहे वैष्णवी हागोणे आत्महत्या प्रकरण। जेव्हा वैष्णवीच्या मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र हादरला, जेव्हा हागोणे कुटुंबावर गंभीर आरोप झाले, जेव्हा मीडियाने हे प्रकरण उचलून धरलं, तेव्हा कुठेतरी झोपलेलं पोलीस प्रशासन जागं झालं। वैष्णवी प्रकरणानंतरच पोलिसांनी प्रशांत येळवंडे यांच्या जुन्या तक्रारीची दखल घेतली, गुन्हा दाखल केला, हागोण्यांनी फसवलेली जेसीबी मशीन ताब्यात घेतली आणि आता न्यायालयाच्या परवानगीने शशांक आणि लता हागोणे यांना अटकही केली जाणार आहे। याचा अर्थ असा होतो का की सामान्य माणसाला न्याय मिळवण्यासाठी एखाद्या मोठ्या दुर्घटनेची किंवा एखाद्या हाय प्रोफाईल प्रकरणाची वाट पाहावी लागते? जर वैष्णवी प्रकरण इतकं गाजलं नसतं तर प्रशांत येळवंडे यांना न्याय मिळाला असता का?
की त्यांचं प्रकरणही इतर अनेक प्रकरणांप्रमाणे फायलींच्या गठ्ठ्यात कुठेतरी दाबून टाकलं गेलं असतं। एका बाजूला वैष्णवीच्या आत्महत्येचा तपास सुरू आहे, ज्यामध्ये कौटुंबिक छळ आणि हुंड्याचे आरोप आहेत, आणि आता त्याच कुटुंबातील प्रमुख सदस्यांवर फसवणुकीचा, आर्थिक गैरव्यवहाराचा आणि जीवे मारण्याच्या धमकीचा नवा गुन्हा दाखल होत आहे। यातून हगवणे कुटुंबाची एक वेगळीच गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर येते। त्यांची कार्यपद्धतीच अशी होती का? लोकांना फसवणं, धमकावणं आणि आपल्या ओळखीच्या जोरावर कायद्यातून सुटणं। प्रशांत येळवंडे यांनी जो संघर्ष केला आणि त्यांनी एका पोलीस अधिकाऱ्यावर जो गंभीर आरोप केला आहे, तो व्यवस्थेतील अनेक त्रुटींवर बोट ठेवतो। वैष्णवी प्रकरणामुळे जर पोलिसांना जाग आली असेल आणि आता कारवाईला वेग येत असेल, तर ही उशिरा का होईना पण न्यायाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल म्हणता येईल। पण प्रश्न हा आहे की असे किती प्रशांत येळवंडे आजही न्यायाच्या प्रतीक्षेत असतील? त्यांचा आवाज व्यवस्थेतील अशा सुपेकरांमुळे किंवा मामा मोठा अधिकारी आहे अशा धमक्यांमुळे दाबला जात असेल? तुम्हाला या संपूर्ण प्रकरणात काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।